यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। छत्तीसगडचे भाजपचे आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। एकूण 20 आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचं कळतंय। रामजी भारती यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस बैठक घेतली जाईल। महाराष्ट्र विधानसभेची आमदारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। छत्तीसगडचे भाजपचे 20 आमदार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। रामजी भारती यांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाईल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, काय नेमकं घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये? कारण छत्तीसगडचे आमदार हे भाजपचे आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। नक्कीच सकाळपासून छत्तीसगडचे किंवा इतर राज्यातील काही आमदार संभाजीनगरमध्ये एका खासगी विमानाने येणार असल्याची चर्चा होती आणि आता प्रत्यक्षात या ठिकाणी छत्तीसगडचे आमदार पोहोचलेले आहेत। संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेले हे हॉटेल आहे द ऑरिस आणि या ठिकाणी छत्तीसगडचे 20 आमदार पोहोचलेले आहे आणि 6 ते 7 हे माजी आमदार आहे। ह्या आमदारांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक असल्याचं बोललं जात आहे। रामजी भारती म्हणून छत्तीसगडचे भाजपचे एक मोठे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता त्यांच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे आणि या बैठकी म्हणजे काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत। आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आहे। अशा पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने आणि या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी हे जे आमदार आलेले आहेत त्यांच्यावर देण्यात येणार आहे। आता ही जबाबदारी मराठवाड्यापुरती राहणार आहे की संभाजीनगरपुरती की महाराष्ट्रपुरती, या बैठकीनंतर आपण माध्यमांशी बोलू असं छत्तीसगडचे जे आमदार आलेले आहेत त्यांनी NDTVला बोलताना ऑफ द रेकॉर्ड सांगितलं आहे। आता ही बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप कामाला लागलेलं आहे आणि यासाठी आता इतर राज्यातील आमदारांची फौज देखील राज्यात आता दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्तीसगडचे आमदार असतील किंवा महाराष्ट्रातील काही इथले स्थानिक नेते असतील यांच्यात आता या बैठकीला सुरुवात झाल्याचं कळतंय आणि या बैठकीत आता नेमकं काय काय घडतं आणि यात काय काय निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या अगोदर नेमक्या अजून काय काय घडामोडी या महाराष्ट्रात घडतात या देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।